सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींची दिल्लीत मोठी बैठक सुरू आहे। देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत मोदींची अर्धा तास चर्चा झाली आहे। तर याआधीही नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी प्रमुखांसोबत मोदींच्या महत्त्वाच्या बैठका झाल्यात। पहलगाम हल्ल्यानंतर मोदींकडून दिल्लीत मोठ्या बैठका घेण्यात येत आहेत। तर सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोठी बैठक झाली आहे। देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत मोदींची अर्धा तास चर्चा। काल दुपारी मोदींनी हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह यांच्याशी 40 मिनिटं चर्चा केली होती। तर शनिवारी रात्री नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली। नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांच्यासोबत मोदींची सविस्तर चर्चा झाली आहे। 30 एप्रिलला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींचीही मोदींसोबत बैठक झाली। 30 एप्रिलला मोदींच्या दिल्लीत एकूण 6 बैठका पार पडल्या। सीसीएस, सीसीपीए, सीसीईए या कॅबिनेटसोबत मोदींनी दिल्लीत सविस्तर चर्चा केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सौदीचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले। पाक विरोधात कारवाई करण्यासाठी मोदींकडून सशस्त्र दलांना मोकळा हात देण्यात आलाय। 29 एप्रिलला झालेल्या बैठकीत मोदींनी लष्कराला दिलेला फ्री हँड। आणि याच बैठकांसंदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहेत? प्रणिता, आपण पाहतोय की पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिन्ही दलाच्या वरिष्ठांसोबत, अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत। आणि आत्ताच काही वेळापूर्वी जवळपास 30 मिनिटं देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत पंतप्रधानांनी 30 मिनिटं चर्चा केलेली आहे। आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत सुद्धा मागच्या 3 दिवसापासून सातत्यानं बैठका होत आहेत। आणि त्यामुळे या सगळ्या बैठका पाहता येत्या काळात काहीतरी मोठं पाऊल भारत सरकार उचलणार का, अशी देखील चर्चा सुरू आहे। दोन्ही देशातले संबंध ताणले गेल्यानंतर दोन्ही बाजूच्या सैन्याकडून युद्धाची तयारी केली जाते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत सातत्याने चर्चा करतायत। यापूर्वी सुद्धा नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख यांच्याशी सुद्धा पंतप्रधानांची चर्चा झालेली होती। आणि आज देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत 30 मिनिटं त्यांनी चर्चा केलेली आहे। त्यामुळे या लष्कर प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर त्यांना एक फ्री हँड देण्याची भूमिका पंतप्रधानांनी घेतलेली आहे। यापूर्वीच्या ज्या काही बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये सुद्धा योग्य तो आढावा घेऊन सगळ्या या घटनेबद्दलची माहिती सुद्धा घेण्यात आलेली होती। आणि त्यानंतर पुढचं काय पाऊल उचललं जाऊ शकतं किंवा कशा पद्धतीने उत्तर पाकिस्तानात दिलं जाऊ शकतं यासाठी सुद्धा वेगवेगळे पावलं एकीकडे उचलले जात आहेत। वेगवेगळे आर्थिक जे काही व्यापारावरती बंदी असेल किंवा मग दोन्ही देशातले संबंध कशा पद्धतीने तोडता येतील यासाठी महत्त्वपूर्ण पावलं असतील। त्याचबरोबर सिंधू नदीचा करार रद्द करण्याचे पाऊल असेल। यानंतर आता युद्धाच्या बाबतीमध्ये काय रणनीती आखली पाहिजे यासाठी या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांसोबत, प्रमुखांसोबत पंतप्रधानांची चर्चा सुरू आहे। आणि त्यामुळे आता देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत 30 मिनिटं चर्चा झालेली आहे। त्यामुळे तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत चर्चा झाल्यानंतर संरक्षण सचिवांसोबत सुद्धा पंतप्रधानांनी 30 मिनिटं चर्चा केलेली आहे। त्यामुळे 3 ते 4 दिवसामध्ये ज्या सातत्यानं अनेक बैठका झालेल्या आहेत त्या बैठकानंतर पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय आहे आणि भारत सरकार काय नेमकं पाऊल उचलणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या दोन्ही देशातल्या बॉर्डरवरती सुद्धा स्ट्रिक्ट भूमिका जी आहे ती भारत सरकारने घेतलेली आहे। दोन्ही इमिग्रेशन डिपार्टमेंटकडून सुद्धा कठोर असे नियम जे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत। मात्र आता भारत सरकारनं जी काही पावलं आतापर्यंत उचललेली आहेत त्यानंतर युद्धाच्या बाबतीमध्ये भारताची भूमिका काय आहे आणि पंतप्रधान या मागच्या 3 दिवसामध्ये तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत ज्या बैठक घेत आहेत त्या बैठकानंतर काय महत्त्वाचा निर्णय होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।